श्रीराम. नमस्कार मित्रांनो. आज आम्ही इलेक्शनविषयक माझ्या सुरेश ज्योतिष सेवेच्या माध्यमातून यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला. बऱ्याच जणांचे मला फोन आले, मेसेज आले की पुणे मतदारसंघ जो आहे त्याच्यामधले आमदारकीचे जे 8 वॉर्ड आहेत त्यातले तुम्ही ठराविक वॉर्डांनी सांगितलं, बाकी बऱ्याच जणांचं सांगितलं नाही. कसबा आहे, हडपसर आहे, बारामती, हाय व्होल्टेज डाब आहे तो. तर त्याचाही मी अभ्यास केला. पण अगदी खरं सांगायचं म्हणजे ज्योतिषीय भाषेमध्ये खूप नेक टू नेक फाईट येते. तरी पण मी अगदी सगळे ज्या गोष्टी ज्योतिषामधल्या आहेत ते ठोकतंत्र किंवा ठोकताळे वापरून मी या परिणामावरून पोचलो आहे की बारामतीमधनं अजित पवार विजय मिळवतील. हेमंत रासनेंचं 1% पारडं जड. आणि हडपसरमधनं सुद्धा, हडपसरला मी निर्णय देऊ शकत नाही. म्हणजे मी अगदी प्रामाणिक सांगायचं, तुपे आणि जगताप जे आहे निर्णय खरंच अवघड देणं. पण मला तिथं 1% जगतापांचं पारडं जड वाटतं आहे, शरद पवार गटाचं. त्यामुळं अशा पद्धतीत त्या 3 मतदारसंघामध्ये होईल. हाय व्होल्टेज ड्रामा, अजित पवार विजयी होतील बारामतीमधनं. बरेच अशा ठिकाणी आहे. मला स्वतःला आवड म्हणून मुंबईतलं माहीम, म्हणजे अमित त्यांचं नाव येतं, अवर्ण त्यांची मेषराश येते सदा सरवणकरांच्या विरुद्ध. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये राणे आणि नाईक, याच्यामध्ये पण राणे विजयी होतील. आणि मला फक्त अमित ठाकरेंचं आणि सदा सरवणकरांच्यामध्ये पण प्रचंड नेक टू नेक, म्हणजे मी अर्धा 1% नाही, 0.1 अमित ठाकरे विजयी होतील असं म्हणेल. पण मी ते प्रिडिक्ट करू शकणार नाही. हडपसरसारखंच अंदाज जो आहे ज्योतिषानुसार तो देताना ठोकताळे जमावे लागतात, तर ते हडपसरला आणि याच्यामध्ये मॅच होत नाही आहेत. अगदी 1% का होईना कसब्यामध्ये रासनेसहरच आहे, त्यामुळे मी सांगू शकतो थोडं बहुत फरक, आणि त्यात पण उलटंपालटं होऊ शकतं. पण 1% फरक आहे. पण हडपसर आणि माहीम अमित ठाकरे ॲब्सोल्यूट 0.1 म्हणलं तरी चालेल, अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी. अशा पद्धतीचं असल्यामुळं तिथं निश्चित सांगणं अवघड आहे. पण अमित ठाकरे आणि जगताप शरद पवार गटाच्या हडपसरमध्ये पुढे राहतील असं मला वाटतं आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढं शेअर करा, कमेंट करा, आणि सुरेश ज्योतिष सेवा चॅनेलला नक्की लाईक भरपूर मिळवून द्या. धन्यवाद. जय श्रीराम.